नमस्कार मित्रांनो, क्रिस मोटो कस्टमला तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही KTMचं शॉकअप ओरल कसं करतात ते सांगणार आहे। तर सगळ्यात आधी हे नट उघडून घ्यायचं आपल्याला। हे उघडल्यावर 19चं पाण्याने हे नट धरायचा, त्याला पण उघडून घ्यायचं आहे। हे उघडल्यावर मित्रांनो हे बाहेर निघाल। बाहेर निघाल्यावर हे आपल्याला ऑइल सील काढायचं बाहेर। मित्रांनो हे नवीन ऑइल सील आहे, हे कसे टाकतात ते तुम्हाला सांगू। हे जुनं ऑइल सील घ्यायचं आहे, याच्यावर ठेवून हळूहळू प्रेस करायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑइल सील एकदम प्रॉपरली बसलाय, लॉकचा घाचा आलाय। आपण लॉक लावून देऊ। हे लॉक त्यानंतर आपण याच्यात टाकून देऊ। याच्यात टाकल्यावर आम्ही तुम्हाला सांगू याच्यात ऑइल किती बसतात। बरेच मेकॅनिकला माहिती नाही याच्यात ऑइल किती बसतात। $350 ml चा डब्बा आहे हा पूर्ण टाकायचा आहे। आणि अजून लागेल मित्रांनो, याला 450 ml लागतात। बरेचसे मेकॅनिक असं आहे त्यांना ऑइल नाही माहिती किती लागतं। तुम्हाला हे 2 मिनिटं लावून प्रेस करायचं आहे ऑइल मध्ये जाऊस तर। दोन तीनदा प्रेस करावं लागेल तुम्हाला, ऑइल खाली उतरेल। अजून एकदा प्रेस करायचं आहे। हे झाले 350 ml। तर अजून आपल्याला 100 ml टाकायचं आहे त्याच्यात। हे 100 ml आणि ते 350 ml, टोटल 450 ml लागतं याच्यात। तर हे नट आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। लॉक नाही केलं तर शॉकअप बरोबर वर्क होणार नाही। शॉकअप रेडी, बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपरली वर्क होत आहे। तर मित्रांनो तुम्हाला याचे पूर्ण प्रोसेसिंग दाखवलं तर तुम्हाला आमचे काम आवडलं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।